आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं, विरोधकांनी सभात्याग केलेला आहे आणि विरोध देखील केलेला. जनसुरक्षा कायदा विधान परिषदमध्ये मांडल्याच्या नंतर विरोधकांनी त्यांची बाजू मांडली. विरोधकांनी त्यांची मतं व्यक्त करत असताना ह्या विधेयकाला त्यांनी तिथे विरोध दर्शवला आणि जर का माझ्या उत्तरासाठी थांबले असते तर त्यांना नक्कीच ह्या कायद्याच्या मध्ये काय तरतूद आहे हे त्यांचं लक्षात आलं असतं. परंतु मला वाटतं महाराष्ट्रासमोर असा एक संभ्रमता निर्माण करायचा आहे की हे विधेयक हे कामगारांच्या विरोधामधलं आहे, हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधामधलं आहे, हे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामधलं आहे, असा एक त्यांना संदेश महाराष्ट्रामध्ये द्यायचा होता. आणि म्हणून जाणून बुजून काही तिथे गोष्टी मांडल्या गेल्या किंवा तिथे वॉकआउट हे केलं गेलं आणि उत्तरासाठी थांबले नाही. आज पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतोय की हा कायदा CPI माओस्ट जे नक्षलवादी आहेत, जे अर्बन नक्षलवादी आहेत, जे शहरामध्ये नक्षलवाद पसरवत आहेत, अशाशी संबंधित असलेल्या फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे अशाशी संबंधित असलेल्या कडव्या डाव्या ज्या संघटना आहेत, विचारधारेच्या संघटना आहेत, अशांच्यासाठीच हा कायदा आहे. ह्याचा दुरुपयोग अन्य 4 राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे. त्या राज्यामध्ये जर का उदाहरण आपण पाहिली, एकाही राज्यामध्ये राजकीय हेतूसाठी ह्या कायद्याचा दुरुपयोग झालेला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता हा कायदा अंमलात येणारच आहे. आज तो विधान परिषदेला पारित झालेला आहे. लवकरच माननीय राज्यपाल महोदयांच्या परवानगीने तो आदेशाने तो कायदा अंमलात येईल. आणि अंमलात आल्याच्या नंतर ज्या संघटना माओवादी संघटनांशी थेट संबंधित आहेत अशांवरतीच कारवाई होईल. समजा एखाद्या संघटनेला, समजा एखाद्या कामगार संघटनेला सरकारच्या विरोधामध्ये कुठल्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं असेल, त्यांनी आंदोलन केलं असेल तर त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावरती हा कायदा लागू होणार नाही. आणि म्हणून विरोधक जाणून बुजून कालचं विधानसभेला जेव्हा हा कायदा जे काही बिल पास केलं गेलं अतिशय शांततेने कुठलाही विरोध न होता हा कायदा आपण तिथे काल मंजूर केला. आणि त्यांना जाणवलं की हा कायदा जर का असापर्यंत आपण विधान परिषदेला देखील आपण जर का मंजूर केला तर आपला हेतू साध्य होणार नाही. या चुकीच्या विचाराने विरोधकांनी कदाचित आज इथे ह्या बिलला त्यांनी आज विरोध केला आणि वॉकआउट केलं. उत्तरासाठी थांबले नाहीत, त्यांचं मतदानाकरता देखील ते थांबले नाहीत. आणि म्हणून आज माझा त्यांचा स्पष्ट आरोप आहे की फक्त महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक गैरसमज पसरवायचा की हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधामधला आहे, कामगारांच्या विरोधामधला आहे, विद्यार्थ्यांच्या विरोधामधला आहे, जी वस्तुस्थिती नाही. हा कायदा फक्त आणि फक्त जे माओस्ट संघटना आहेत, नक्षलवादी शहरी संघटना आहेत त्यांच्या विरोधामधलाच आहे. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना सांगितलं आहे की हा कायदा जनसुरक्षा म्हणजे जनतेसाठी नाहीये तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. भाजप सुरक्षा कायदा असल्याचं त्यांनी टीका केली. जे स्वतः विधिमंडळामध्ये हे विधेयक चालू असताना उपस्थित असताना देखील स्वतःचं मत मांडू शकत नाहीत किंवा मत मांडवचं त्यांना वाटलं नाही, त्यांनी बाहेर येऊन काही वक्तव्य केले ह्याला काही अर्थ नाही, त्याला कोणी महत्त्व देत नाही. विधिमंडळात बोलले असते तर महाराष्ट्रामध्ये कदाचित जनतेने ते पाहिलं देखील असतं. मला वाटतं फक्त आज मी जेव्हा तिथे विधेयक मांडत असताना एक मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून ते विधेयक मी मांडलेलं आहे, कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही. हे विधेयक कुठल्या एका पक्षासाठी, पक्षाच्या संरक्षणासाठी नाही. ज्या ह्याच्यामध्ये संकल्पना दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे कडवी डावी विचारसरणी संघटना, ही संकल्पना आणली कोणी? 2006 मध्ये काँग्रेसचं UPA सरकार असताना त्यांनी हा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणून आज त्याच शब्दप्रयोगावरनं काँग्रेसचे आमदार विरोध करतायत. मला वाटतं हास्यास्पद आहे. जनता पाहते, जनतेला सगळं समजते. UAPA कायद्यामध्ये हिंसाचार झालेला असेल तरच UAPA कायदा लागतो. आणि त्यामुळे मी मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे साईबाबा प्रकरणामध्ये एक माओवादी सुटला, कोर्टाने त्याला सोडलं असं सांगून की UAPA कायद्यामध्ये हिंसाचाराची तरतूद आहे आणि हिंसाचार केलेला नाही. म्हणून हिंसाचार न करता जे नक्षलवाद पसरवत आहेत त्यांच्याकरता हा कायदा आहे.
आणि म्हणून जाणून बुजून फक्त विरोध करायचं ह्याच्याकडून दिसतंय. उद्धव ठाकरे टीका करताना तुमचं नाव देखील घेतलेलं आहे की योगेश कदम कुठचे आहेत, ते मूळचे शिवसेनेचे आहेत, प्रसाददार कुठचे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आहेत, तसा प्रवीण दरेकर कुठचे दुसऱ्या पक्षात, म्हणजे भाजप. नाही, मी त्यांचे आभार मानतो, मी उद्धव साहेबांचे आभार मानतो की योगेश कदम हा शिवसैनिक आहे, योगेश कदम हा मूळचा शिवसेनेचा आहे हे त्यांनी मान्य केलं. आज मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मग शिवसैनिक म्हणून जर का हा विचार आम्ही समोर मांडला असेल, तुम्ही पण शिवसैनिक असाल, एकदा जरा आठवण करा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे LWच्या बाबतीमध्ये, म्हणजे हे डावे विचाराची जी संघटना आहे त्यांच्या बाबतीमध्ये काय विचार होते हे जर का तुम्ही एकदा विचार केला असता तर तुम्ही आज विधेयकाला विरोध केला नसता, तुम्ही वॉकआउट केलं नसतं. आणि म्हणून जाणून बुजून फक्त हे सगळं चाललंय. बघा, ह्याच्यामध्ये जे डाव्या विचारसरणीचे सगळेच लोक वाईट असं मी म्हणत नाही आहोत. काल देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता आपल्या विधिमंडळामध्ये देखील एक डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे एक सदस्य आहेत ना, म्हणून काय त्यांनी केलेल्या आंदोलनाला आम्ही आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही कुठला हा कायदा उपयोगामध्ये आणणार नाही आहोत. आणि म्हणून सगळेच डाव्या विचारसरणीचे लोक वाईट असं नाही. कडव्या डाव्या विचारसरणीची संघटना ज्यांचा संबंध थेट हा माओवाद्यांशी आहे, ज्यांचा संबंध थेट हा नक्षलवाद्यांशी आहे, ज्याचा संबंध थेट हा CPIशी आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की CPI या माओवादी संघटनेने किंवा त्यांच्या त्या पार्टीने त्यांचं एक संविधान काढलेलं आहे. हे भारतीय संविधानावरती विश्वास ठेवत नाहीत, हे त्या माओवादी संघटनेच्या संविधानावरती विश्वास ठेवतात. मग जे लेफ्टिस्ट आहेत, जे भारतीय संविधानावरती विश्वास ठेवतात, त्यांना हा कायदा लागू होणारच नाहीये. त्यांच्या विरोधामध्ये हा कायदा नाही. जे CPI माओवादीच्या संविधानावरती विश्वास ठेवतात, तो फॉलो करतात, त्यांच्या विरोधामध्ये हा कायदा. योगेशजी, जवळपास 64 अशा संघटना आहेत ज्या महाराष्ट्राच्या या रडारवरती आहेत, जे हे विधेयक लागू झाल्यानंतर त्यांच्यावरची कारवाई होऊ शकते. नेमकं काय नाही, म्हणूनच हे हा कायदा पारित होणं महत्वाचं होतं. ज्या 8-9 राज्यांमध्ये ह्या संघटना सक्रिय आहेत, शहरी नक्षलवादीच्या सक्रिय आहेत, या संघटनेमध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह संघटना या महाराष्ट्र राज्यामध्ये 64 आणि उर्वरित राज्यामध्ये कुठे 20 आहेत, कुठे 19 आहेत, कुठे 11 आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असतील. आणि काय होत होतं, आपण हा कायदा पारित न केलेला असल्यामुळे, कायदा आपल्याकडे अगोदर नसल्यामुळे ज्या राज्यांनी हा कायदा आणला त्यांना बॅन केलं, त्या सगळ्या संघटना आपल्याकडे ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे तिथून उठून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होते. मग अशी कीड ही महाराष्ट्रामध्ये जी वाढत होती त्याच्यावरती बंदी येत असेल आणि त्याला तुम्ही विरोध करत असाल तर नक्की तुम्ही कुठल्या दिशेने जाताय. वंदनीय बाळासाहेबांनी जे विचार मांडले, आम्ही हेच म्हणतोय, म्हणूनच ह्यांचे विचार आता ह्या अगोदर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये होतेच, परंतु आता आम्हाला शंका अशी वाटायला लागलेली आहे की कदाचित आता CPI माओवादीचे विचार देखील यांनी स्वीकारले आहेत का उद्धवजीने, असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, गडचिरोली या 5 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादांचे जे पुरावे आहेत हे सापडलेले आहेत. तर दुसरीकडे कोकण, अमरावती, बीड या जिल्ह्यांमधील त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे ही देखील बदलली. असे काही रिजन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, असे काही रिजन्स आहेत ज्या रिजनमध्ये त्यांनी टार्गेट केलेलं आहे, रिजनवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे, हे ते रिजन आहेत. त्याच्यामध्ये कोकण असेल, अन्य काही भाग आहेत. आणि म्हणून हा कायदा मगाशी सचिन याडजी यांनी सांगितलं की बिहारमध्ये फक्त काही जिल्ह्यांमध्ये लागू आहे, मग आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय करतोय. आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची शहरी नक्षलवाद्यांची व्याप्ती असल्यामुळे आपल्याकडे संपूर्ण राज्यामध्ये आपण तो लागू करतोय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशी कुठली बेकायदेशीर कृत्य करणारी आणि CPI माओवादीच्या विचारसरणीला धरून असलेली संघटना असून त्यांच्यावरती कारवाई होईल. जवळपास 5 राज्यांमध्ये ज्या ठिकाणी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या संघटनांमुळे अशा ऍक्टिव्हिटीजना लगाम लागलेली आहे. महाराष्ट्रात याचा किती इफेक्ट? हा कायदा ज्या राज्यांनी लागू केलेला आहे तिथे हा यशस्वीपणे लागू केलेला आहे. आणि एकाही राज्याने, मी पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, ज्या राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे त्या एकाही राज्यामध्ये एकाही राजकीय संघटनेवरती बंदी आलेली नाही. एकही तिथल्या कुठल्याही सरकारच्या माध्यमातून कुठल्याही तिथे व्यक्तींवरती जाणून बुजून राजकीयदृष्ट्या कारवाई केलेली नाही. आणि म्हणून याचा दुरुपयोग कुठल्याही राज्यामध्ये न झालेला नाही, तो महाराष्ट्रामध्ये देखील होणार नाही. किंबहुना अन्य राज्यांपेक्षा आपण जो कायदा आज इथे पारित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे मंडळ आपण जे गठीत केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज, म्हणजे सिटिंग जज किंवा रिटायर्ड जज, डिस्ट्रिक्टचे रिटायर्ड जज असणार आहेत
आणि पीपी असणार आहेत. अशा 3 सदस्यांच्या समितीकडनं जेव्हा मान्यता मिळेल त्याच वेळेला आपण त्याच्यावरती बंदी आणू शकणार आहोत. सरकार थेट निर्णय घेणार नाहीये. नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा आहे, मात्र या कायद्यामध्ये किंवा या विधेयकामध्ये नक्षलवाद हा शब्दच वापरला नाही, अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतले. कसं आहे, त्यांनी कदाचित ते बिल वाचलं नसेल. ह्या बिल आणण्यामागचं मूळ उद्देश जो त्यांनी वाचला असता तर त्यांना लक्षात आलं असतं. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट ही अधोरेखित करून पुन्हा एकदा सांगतो की जी काही म्हणजे कडवी डावी विचारसरणीच्या संघटना आहेत, म्हणजेच सीपीआय माओवादच्या संबंधित ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे, त्यांना हा कायदा लागू होणार आहे. कदाचित त्यांनी हे वाचलं नसेल. जसे कडवट डाव्या विचारसरणीचे तसेच कडवट उजव्या विचारसरणीचेही अनेक संघटना, मग त्यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही हा सुद्धा प्रश्न तेवढाच. कडव्या डाव्या विचारसरणीचे संघटना ज्या सीपीआय माओवादशी संबंधित आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही शब्दप्रयोगामध्ये जाऊ नका. कायदा काल देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे, कायदा वाचण्याची एक पद्धत असते. त्याचा मूळ उद्देश जो असतो, मूळ उद्देश हा आहे की सीपीआय माओवाद अशा ज्या नक्षलवादी संघटना आहेत त्याच्याशी संबंधित ज्या संघटना आहेत त्यांना हा कायदा लागू आहे. तर कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, आता कडवी डावी विचारसरणी हे मुळात युपीए सरकारनेच हा शब्दप्रयोग आणलेला आहे. अन्य लोकांसाठी बीएनएसचा कायदा आहे ना. जर का कोणी मोर्चा काढला उद्या सरकारच्या विरोधामध्ये, त्या मोर्चामध्ये कोणी जर कायदा मोडला तर त्यांना बीएनएस हा कायदा लागू होणार आहे. पण जर का त्याच्यामध्ये अशी कुठली विचारसरणी असेल जी जाणून बुजून त्याच्यामध्ये घुसखोरी करून जे सीपीआय माओवादशी संबंधित आहेत, जे त्यांच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्या संपर्कामध्ये आहेत, अशा संघटनेवरती हा कायदा लागू होईल. अनिल परब यांनी थेट बजरंग दलाचं नाव घेऊन अशी उदाहरणं दिलेली आहेत, त्यामुळे हा प्रश्न. ज्या संघटना, पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या संघटना सीपीआय माओवाद सारख्या नक्षलवाद्यांच्या विचारधारेवरती विश्वास ठेवणार आहेत, त्यांच्या संपर्कामध्ये असणार आहेत, त्यांच्याशी संबंधित आहेत, अशा फ्रंटल ऑर्गनायझेशनवरतीच हा कायदा लागू होणार. गौरी लंकेश, दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येमागे कुठेतरी राईट विंगच्या संघटनेचं नाव आलेलं, त्या संदर्भात या संघटना देखील यात बॅन होऊ शकतात. नाही बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय, आपल्याकडे नक्षलवाद एक लक्षात घ्या. ज्यावेळेला नक्षलवादची सुरुवात झाली, नक्षलवाद वाढायला लागला, त्यावेळेला 2 फ्रंटल तयार केल्या, एक जंगलात लढणारी आणि एक शहरात लढणारी. त्या संबंधित ज्या काही संघटना असेल त्या सगळ्यांवरती कारवाई होईल. मला वाटतं सकाळी या बाबतीत मी बोललो होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीत आपले विचार मांडलेले आहेत. इस बिल में नक्सलवाद और आतंकवाद जैसे शब्दों का जिक्र नहीं है, इसीलिए बिल को संशोधित किया जाए, उसके बाद फिर से पेश किया जाए, उसके बाद हम समर्थन नहीं, बिल का विरोध किया है. देखिए, शब्द प्रयोग उनको समझ में नहीं आया या फिर उनको उन्होंने उस पर अग्री नहीं किया, इसलिए विरोध करना, मतलब कायदा जो बनाया है वो कायदा तो उनको मंजूर था ना, तो कायदों का विरोध करना जरूरी नहीं था. कायदे में अगर कुछ आपके सजेशंस थे तो बिल्कुल आप फ्यूचर में चेंजेस ला सकते थे. आज कायदा पारित करते वक्त जो हमने हमारी साइड से हमने जो वहाँ पे प्रेजेंटेशन दिया है या फिर जो हमारी साइड में वहाँ पे रखी है, क्लियरली हमने मेंशन किया है सीपीआई माओवाद इस पार्टी से संबंधित जो भी संगठनाएं हैं उनके लिए ही ये कायदा लागू है. अगर कोई सरकार के विरोध में समझो कोई मोर्चा निकालता है तो उस मोर्चे के ऊपर ये कार्रवाई नहीं होगी. पर अगर उस मोर्चे के मतलब बैकडोर से अगर ऐसे कोई संगठनाएं एक्टिव होती दिखती है जिनका थेट कनेक्शन, जिनका डायरेक्ट कनेक्शन ये सीपीआई माओवाद इस पार्टी से है, उनके संविधान पे विश्वास रखते हैं, तो उनके ऊपर बिल्कुल कार्रवाई होगी. ओके, थैंक यू. सर अरुंदा